ओ शूट मित्रांनो, हे बघा बघा, माझ्याकडे पास आहे, डोंट वरी सर, माझ्याकडे पण पास आहे. बापरे, दगडी बिगडी बघा केवढा खाली आल्यात. हे सगळे पावसाळ्यातलेच कामधंदे असणार. आणि मित्रांनो फायनली चिखल चिखल चालू रे झाला रे. भाई दोस्तों सच बोल रहा हूँ, बाइक चला के जो मेरा मन खुश हो रहा है मैं वो मेरे शब्दों से बयां नहीं कर सकता. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे नीट असाल. गुड मॉर्निंग. मी आहे आता लोणावळ्यात आणि मी चाललो आहे राजमाची. भांडूपासून ब्लॉग का नाही केला, तिथपर्यंत कसा आलो, काय आलो आणि काय काय नजारे बघायला भेटतात ना सगळं तुम्हाला सांगतो. हे बघा आपली जीवा नाही दाखवू शकत, हेल्मेटला अजून कॅमेरा आहे म्हणून. सो आता भेटतो डायरेक्ट तुम्हाला मोठं ब्लॉग सेटअपमध्ये. चला तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ परत एकदा. आणि आता मी आहे लोणावळा नाही खंडाळ्याला. आणि आज खंडाळ्यावरून ॲक्च्युली ब्लॉग स्टार्ट करतो आहे. त्याच्यामागे कारण असं होतं की पाऊस. कारण मी जेव्हा सकाळी निघालेलो मी हा ॲक्शन कॅमेरा आपला लावलेला हेल्मेटला वगैरे, म्हणजे मी प्रॉपर मोठं ब्लॉग सेटअप केलेला. बट प्रॉब्लेम असा झाला की डायरेक्ट पाऊस आला. आणि पाऊस आल्यामुळे मी आता एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नव्हतो की आताच घेतला ना मित्रांनो. एकच ब्लॉग बनवला, त्याच्यावर 2च ब्लॉग बनवलेत. आणि आता लगेच भाई त्याला पावसामध्ये काढणं थोडंसं माझ्यासाठी रिस्की वाटत होतं. सो म्हणून मी त्याला पावसामध्ये काय काढलं नाही. मी बोललो नको यार, जाऊ दे, एक ब्लॉग नाही मी बनवला तरी चालेल मला, पण ह्याच्यासाठी रिस्क नको. कारण अजून आता वर्ष पडले. कारण कसं मी त्याला अजून काय वॉटरप्रूफ केलं नाही. आणि कसं करतात त्याला ते पण मला माहीत नाही, कारण गोप्रोचं सगळं माहिती होतं. गोप्रोचा सीन याच्याबरोबर करू शकतो मी, असं काय टेन्शन नाही. बट स्टील असं होतं की नाही तर करायचं यार आता. भाई आता मला त्याला पावसात भिजवायचं नव्हतं. हा 1-2 दिवसाचा पाऊस आहे, त्याच्यामध्ये मी ह्याला भिजवणार तर भाई प्रॉब्लेम होऊन जाईल मित्रांनो, म्हणून मी नाही केलं ते. सो फायनली मोठं ब्लॉग्स चालू झालेलं आहे. तर मित्रांनो आज आपण जात आहे राजमाची. आणि मित्रांनो गाडीतून ना पुढून कसा तरी आवाज येतो, चिक चुक चिक चिक चाक चुक चुक चुक. काय माहिती आता. गाडी सर्व्हिसिंग पण आले जवळ. आता 1000 किलोमीटर बाकी आहेत. 1000 पण 900 किलोमीटर बाकी आहेत. 850 किलोमीटर नंतर सर्व्हिसिंग येईल. कारण 20,000 किलोमीटर आता होतील आपल्या गाडीचे. मी विचार करत होतो की ते मी इंस्टाग्रामला एक पोस्ट बघितलेली यार, त्याचं प्रोनाऊन्सिएशन मला माहीत नाही मित्रांनो, पण त्याचं नाव असं की KFYSS असं काहीतरी आहे त्याची स्पेलिंग. तो एक भारी करतो आहे सर्व्हिसिंग. आणि मी त्याला विचारलं तर मला बोलतो फुल सर्व्हिसिंग याची 10,000मध्ये होईल. तर तो विचार करतो 20,000 किलोमीटर झालेच आहेत, करून टाकू का. बिकॉज गाडीतून ना खूप सारे 2-3 आवाज येतातच आहेत. आणि गाडीचा परफॉर्मन्स थोडासा मला डाऊन वाटतो आहे. आणि सर्व्हिस सेंटरमध्ये गेलं ना ते लोकांना थुकपट्टी लावायची कामं करतात यार. हे दादा टेम्पो जाईल का. अगं भाई काकाने फोटो काढला रे, काढला तू इथून कुठून आला. काकांनी फोटो काढला, तू इथून कुठून आला. आणि इथं मस्त एकदम ऊन वगैरे पडलं आहे. भाई इथून ओव्हरटेक करणं पण चुकीचं आता, नको. बिचारे सायकलवाले येत आहेत. आणि भेंड्या माझ्या बुटांना ग्रीप नाही यार. ओ शूट मित्रांनो, हे बघा बाय. अगो बाई दादा, हा टर्न होता, टर्न तू सरळ कुठे चालला? हां सरळ कुठे गाडी घालतोय भाई? दादा शॉर्टकट मारत होता भाई. टर्न बसला नाही का ब्रेक लागला नाही, बस भाई आपले सगळे सुखरूप असो, बस बाकी काय टेन्शन नाही. असा टर्न होता ना, तर असा कुठे चालला तू? डायरेक्ट खालच्या हायवेला. हो का मित्रांनो, कोणता तो भुतिया बंगला, पण तो भुतिया बंगला आहे की नाही ते नाही माहिती बाबा, ते नाही. आणि मित्रांनो आता ना वायझर ओपन आहे भाई. कसा आवाज येतो सांगा, कसा आवाज येतोय. हे बघा ये इसमें से एक अपने पास जरूर आहे की जल्दी. हे बघा मित्रांनो, इथून आपल्याला आज जायचं आहे. या आपल्या पाठीच्या बसतात ना, आपल्याला काही रस्ता सांगतात भाई. हो भाई, हे बघा सगळे ऑफ रोडिंगला चालले ना मित्रांनो राजमाचीला. सगळे राजमाचीला ऑफ रोडिंगला चालले. आणि फायनली भाई ऑफ रोड चालू झालेलं आहे. आणि 12 किलोमीटरला 1 तास का लागत होतं, त्याच्या मागचं कारण हेच आहे, बाकी काहीच नाही. समजा ना मित्रांनो, इथून चाललो आहे आणि भाई इथून वाघ बिग आला भाई, सगळं सत्यानाश ना. मग
समजा आतापर्यंत एवढं मस्त शूट केलं आहे आणि हा जर कॅमेरा बंद असता तर मग कसं सगळ्या मेहनतीवर पाणी असं माझ्यासोबत खूप वेळा झालं आहे. म्हणून मी काय करतो, जेव्हा चालू करतो ना तेव्हा 1-2 वेळा बघतो भाई चालू आहे की नाही, चालू आहे की नाही, चालू आहे की नाही. आणि हे बघा खड्डे बघा, खड्डे अरे खड्डे खड्डे. एकटा असतो ना भाई फुल सॅडलिंग करा रूप 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 गेलो असतो. हे बघा इथे सिक्युरिटी पोस्ट चेकपोस्ट आहे. ह्यांना सगळ्यांना माझ्याकडे पास आहे, फर्स्ट टाईम आलो आहे, माझ्याकडे पास आहे डोंट वरी सर, माझ्याकडे पण पास आहे, हे लायसन बिसन सगळं. इथे सिक्युरिटी चेकपोस्ट आहे मित्रांनो. सो त्यामुळे ह्यांना तुम्हाला लायसन वगैरे दाखवावं लागेल, कारण वन्य विभाग आहे त्यामुळे वन्य प्राणी इकडे आहेत. सो त्यांना चेकिंग असते, तुम्ही बाकीच्या वन्य प्राण्यांना काय हाम पोचवू शकत नाही असं त्यांनी सगळं सांगितलं आहे. सो त्याचा सगळं नियम पाळून आपण पुढे चाललो आहे. फुल वन साईड चिक्कल माझ्या पाया राप 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 उडतोय आणि हे बघ सेम रस्ता आहे ना मित्रांनो, सेम ऑफ रोडिंग माझ्या गावाला पण आहे. आणि तुम्हाला ती जर बघायची असेल ना तर माझा आहे ना तो 5चा व्लॉग बघा. व्हॉट हॅपन ब्रो मित्रा, काय आलं ही भाई नवीन KTM आहे. व्हॉट हॅपन, एनी प्रॉब्लेम, कुछ प्रॉब्लेम नाही आहे ना. अच्छा तो मोड चेंज करत होता. आता मी इथून काहीतरी वेगळा मोड घेतला असता, मला वाटायचा बाईकचा काही प्रॉब्लेम झाला. सो हेल्प करणं आपलं कर्तव्य आहे ना मित्रांनो. तो पण KTM आला, आपण पण KTM आले, ही गोष्ट आधी बाजूला ठेवायची. तो रायडर, आपण पण रायडर, ही भावना माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे बस. मला पण ॲक्च्युली ट्रॅक्शन कंट्रोल बंद करायचं आहे, बट आता ना ते बंद करायला ना मला कंटाळा येतो. त्यापेक्षा कशाला ना भाई मी निघतो आरामात. हे बघा भाई प्युअर ऑफ रोडिंग आहे भाई. इथे ना कधीतरी एकटा आलो पाहिजे. हो अभी हम जाएंगे वाटर क्रॉसिंग करेंगे, अब वाटर क्रॉसिंग हम अरे करेंगे वाटर क्रॉसिंग. हा भिजला रे माझा पाय ग भाई, अरे भिजला माझा पाय त्या पाण्यात कसा अरे. ये अच्छा रास्ता चालू हो गया दोस्तों, 2 दिल की खुशी खत्म हो गई. नाही हाय कोणता फोर्ट आहे की तो फोर्ट आहे का, हा फोर्ट आहे. फोर्ट कोणता आहे, हाच असेल मित्रांनो बहुतेक तरी. हो भाई मजा आली आज राईड करायला मित्रांनो. बरं झालं मी काल चैन पण टाईट करून आणले ते. गुगल पे आहे ऑनलाईन मित्रांनो. इथे एक चेकपोस्ट आहे, तिकडे 50 रुपये घेतले. आता काय माहिती गाडी नेतोय म्हणून घेतले की आपण असं पण गेलो तरी पण घेतात ते ना माहिती, पण 50 रुपये आहे तिथे चेकपोस्टसाठी. म्हणजे गाडी आणत असाल आईच्या गावात रे तोचले बनाच्या गाडी आणत असाल ना तर बाई 50 रुपये आहे तिथे. पावती वगैरे देतात 50 रुपये घ्या आणि पुढे जा, असं बोल सीन. भाई तो एक एक्सप्रेस वाला पडला तिकडे वाटतं, त्याची विंडशील्ड वगैरे सगळं तुटलं बिचारा रे. बापरे दगडी बिगडी बघा केवढ्या खाली आल्यात. हे सगळे पावसाळ्यातलेच कामधंदे असणार. आणि ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये इथे सगळं बंद असतं, तर पावसाळ्यात आपण इथे जाऊ शकत नाही. आणि जेव्हा मी प्लॅन करतो तो राजमाचीचा, म्हणजे मी काहीतरी वेनसडे थर्सडेला काहीतरी प्लॅन केलेला आणि सॅटर्डेला सगळ्या पोस्ट आलं की राजमाची बंद आहे. सो तेव्हा ते स्वप्न राहिलं आणि ते स्वप्न आता पूर्ण करतो आहे. मजा आली. पण तो भाई ऑफरोडिंग करायला मजा आली भाई. अख्खा चिक्कल टॉपबॉक्स सगळं घरात ठेवून आलो असतो मी, सेंटर स्टँड वगैरे. नेक्स्ट पावसाळ्यामध्ये जसा पाऊस पडेल ना की त्याचा पटकन येऊ. आणि मित्रांनो फायनली चिखल चालू रे झाला रे, चिखल अरे चालू रे झाला रे. या चिखलातून आम्ही गाडी काढत चाललो रे, चिखलातून आम्ही गाडी काढत चाललो रे. शियारी इतका एवढासा चिखल होता फक्त, काही ही मजा नाही भाई. मला असं वाटलं की असेल चांगला चिखल. ते दगड्याला रे, दगड्या नाही पाहिजेत. हो सेंटर स्टँड चांगलाच आपटला आता. सॉरी ब्रो.
राजमाची तो हम जाके रहेंगे दोस्तों, कितना भी कुछ होने दो बीच में हम रुकेंगे नहीं. आता टायर मस्त स्लिप मारतोय, रुंबा रुंबा गडगुंबा. अख्खा चिखल मित्रांनो, अख्खा चिखल. हा भाई, ह्या चिखलाची मी वाट बघत होतो. जय श्री रामचंद्र महाराज की जय. आए हैं तो अधूरा नहीं छोड़ेंगे इसको 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 अधूरा नहीं छोड़ेंगे हम. आज पूरा राजमाची करके जाएंगे दोस्तों. राजमाची उधेवाडी, राजमाची आपल्याला इकडे जायचं. मित्रांनो सरळ गेलात तर उधेवाडी म्हणून एक आहे, ते 2 किलोमीटरवर आहे आणि राजमाची इथून काहीतरी 5 किलोमीटर आहे. सो आपल्याला जायचं राजमाचीला. आणि आता मला वाटत नाही इथे पुढे चिखल वगैरे काय असेल, बिकॉज इथे आधी हे एवढं सगळं सुकं आहे ना, तर पुढे पण सुकत असणार. हे रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पानी घेऊन येते. भाई दोस्तों सच बोल रहा हूँ, बाइक चला के जो मेरा मन खुश हो रहा है मैं वो मेरे शब्दों से बयां नहीं कर सकता. मेरे फीलिंग, मेरे इमोशंस में बयां कैसे करूँ मुझे नहीं पता चल रहा है. पर यार मज़ा आली यार. दिन बन गया आज मेरा. भाई एव्हरी संडे मी इथे येऊ शकतो, जाम मजा आली. पण ते ऑफ रोडिंग केल्यावर मला एक गोष्ट समजली के टी एममध्ये, की हिची आपल्याला हाईट थोडीशी वाढवावी लागेल. सो थोडंसं गाडीला आपल्याला चेंज करावं लागेल. पुढे आहेत ना फोक रायझर्स भेटतात, ते लावावे लागतील. सेंटर स्टँड काढावं लागेल. आणि अजून जर थोडीशी हाईट जर इन्क्रीज करायची असेल ना, तर अजून एक ऑप्शन असतो की एक्सपल्सचा जो सस्पेन्शन भेटतो तो जर लावला तर अजून थोडीशी हाईट इन्क्रीज होते. बट आय फील की मी एक्सपल्सचा नाही लावणार, मला सस्पेन्शन तर लावायचंच आहे. तर मी के टी एमचाच लावायचं, ॲडजस्टेबल येतो. आणि मित्रांनो फायनली पोचलेलो. गाडीची अवस्था बघा का चिखल रे चिखल. हे बघा की गाडी चिखलाने वाकले. पुढचा टायर पण बघा, ही बघा गाडी. मजा आली ऑफ रोडिंगला. हे बघा सस्पेन्शन तर बघा. अगो बाई हिला तर मला डिटेलिंग वस्तू लागणार आहे.